हत्यार असल्याचं माहिती मिळतंय, नेमकं काय प्रकरण आहे सर? ह्याच्यामध्ये एक शेखर मोगे नावाचा आरोपी आहे. त्याने एक मोहसिन खान म्हणून दुसरा, एकाच केसमधले दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारणं म्हणून त्यांचे त्या ठिकाणी वाद झाले आणि ह्या शेखर मोगेने त्या मोहसिन खानवरती चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना कारागृहातील आमचे अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत देखील चौकशी केली असताना कर्मचारी गणेश पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी ड्युटीवर होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तिथे जे इतर आमचे अधिकारी जे होते त्यांच्याकडे देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे. निलंबनाची कारवाई किती दिवसाची सर? 3 महिने काय? नाही, निलंबनाची कारवाई त्याची जी पूर्ण चौकशी होईपर्यंत तो कालावधी असतो. त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्या बाबतीत निर्णय घेतला जातो. सर, तुम्ही आज या ठिकाणी कारागृहाची पाहणी केली आहे, घटना माहिती जाणून घेतलेली आहे, काय गोष्टी जाणून आणल्याचं तुम्हाला या ठिकाणी? या ठिकाणी एकतर कारागृहामध्ये जी सुरक्षा आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त सतर्कता ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांची देखील मानसिक स्थिती किंवा त्यांच्यात असणारा ताणतणाव याबाबतीत देखील गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणात जे हत्यार होतं चाकू, ते कारागृहात पोहोचलं होतं, नेमकं काही ते समोर आले सर? कसं आलं, काय? त्या बाबतीत देखील चौकशी सुरू आहे. त्याबाबत सध्या चौकशी सुरू आहे. सर, एकूण किती कैदी आहेत आणि किती कॅपॅसिटी आहे? कैदी किती? 4 कैदी या ठिकाणी आहेत आणि 240ची क्षमता आहे. 200ची क्षमता आहे. नवीन कारागृहासाठी आपल्याकडून प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे का? ते हां, भुसावळ या ठिकाणी वर्ग 1चा कारागृहाचा करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाबतीत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सर, मागील काही 5 वर्षामध्ये बघायला गेलं तर सातत्याने या ठिकाणी कधी पिस्तूल येते तर कधी हत्यार येतात. सातत्याने जळगाव कारागृह कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर चर्चेलाच असते. नेमकं यावर कडक काही कारवाई? CCTV लावले गेले, मात्र CCTVची अंमलबजावणी होत नाहीये. कारवाई सामान्य कर्मचाऱ्यांवर होताचा बोललं जातं, ते अधिकाऱ्यांवर का होत नाहीये? अधिकारी याच्यावर जबाबदार का वाटत नाही आपल्याला? नाही, असं काही नाही. अधिकाऱ्यावर देखील भरपूर कारवाई या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण CCTVची सुविधा केलेली आहे. त्यानंतर टेलिफोनची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कैदी बंधूंसाठी आम्ही त्या ठिकाणी किऑस्कची सुविधा करण्यात आलेली आहे.